तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण इथे मसाल्याची उडीद डाळ बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे उडीद डाळ घेतलेली आहे। हे आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून कुकरला 4 शिट्ट्या होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत। आणि तुम्ही अशीच आज ही मसाल्याची बनवतो, हिरवी मिरचीची सुद्धा बनवू शकतो आपण। त्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि जिरे घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आणि मसाल्याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचं सुद्धा ही डाळ बनवू शकता। तर चला आपण आज ही मसाल्याची बनवणार आहोत। तर सुरू करूया। चला, तर इथे आपली उडदाची डाळ शिजून झालेली आहे आणि आता त्याला लागणारे मसाले आहेत। इथे आपण सुके मसाले घेतलेले आहे। कांदा लसूण मसाला, धनिया पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, हळद आणि जिंजर गार्लिक पेस्ट घेतलेली आहे। तर इकडे गॅस ऑन करून आपण कढई ठेवूया। इथे आपली कढई तापल्यानंतर आपण त्यात तेल टाकूया। ते तेल टाकलेलं आहे आपण। तेल गरम झाल्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट आणि आपण हे मसाले घालूयात आता। धनिया पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। ते आपण तेलामध्ये घालूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित आपला मसाला शिजवून घेऊया। आपण इथे ड्राय मसाले घेतलेले आहे। थोडं पाणी घालून व्यवस्थित मसाले शिजले तर तेल पण व्यवस्थित सुटतं। कोथिंबीर धुवून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। हे बघा, छानपैकी तेल सुटलेलं आहे। थोडी कोथिंबीर घालूया। आपली डाळ पण आपण व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे। आता डाळ टाकूयात। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पाणी तुमच्या प्रमाणानुसार घालू शकता तुम्ही, किती पातळ हवंय। इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। आपण एक उकळी येऊ देणार याला। गॅसची फ्लेम थोडी हाय करते, थोडं मीठ घालते, चवीनुसार मीठ घालायचं आहे। उकळी आलेली आहे बघा। आणि इथे आपली भाजी ही रेडी झालेली आहे। तर आता आपण ती सर्व करूया। तर इथे आपण सर्व केलेली आहे मसाल्याची उडदाची डाळ प्लस चपाती आणि लोणचं। तुम्ही हवं तर कांदा मुळा सुद्धा घेऊ शकता। तर ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा तुम्ही। आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।